कार्यक्षमता, स्पष्ट वक्तेपणा व वक्तशीरपणा या गुणांच्या जोरावरती ज्यांनी राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केलं, परंपरागत राजकारणातून आपली ओळख न ठेवता स्वतःची कार्यशैली प्रतिनिधी माननीय भगवान साहेब होईल इथं जोरदार टाळ्या वाजवून उद्या सन्माननीय तटकरे साहेबांसाठी कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन। कर्जत इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची विशेष उपस्थिती लाभली। कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनी तिकीट न मिळाल्यानं अपक्ष उमेदवारी लढवलेली होती। तसेच कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामे दिले होते। त्यात सुधाकर घारे यांचा पराभव झाला होता। अखेर सर्वांचे राजीनामे मंजूर करून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात पक्षप्रवेश करण्यात आला। या प्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघातील मनसे, शिवसेना, शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शेकापचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला। मनसे कामगार सेना राज्य उपाध्यक्ष नितीनजी खाडे साहेब, जुनेजी पठाण साहेब, शिवसेना उभाटा मुखलीच्या उपाध्यक्ष शहबाज शेख, अरुणजी मालुसरे, सन्माननीय महेशजी बसे साहेब, दत्तात्रेयजी सुपे साहेब, त्याचबरोबर दादाजी पाटील साहेब, अनंताजी शिंगोले, अरुणजी मालुसरे साहेब यांचाही आज पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत आहे। जिल्ह्याचे वरिष्ठ नेते सुधाकरराव घारे यांच्या नेतृत्वाखाली नारायणराव डामसे, त्यांचे शेतकरी कामगार पक्षाचे असंख्य सहकारी, मनसे, उभाठा या वेगवेगळ्या राजकीय पक्षातून असंख्य सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष म्हणून या सर्वांचंच मी मनापासून स्वागत या ठिकाणी करतो। गेली अनेक वर्ष कर्जतच्या राजकारणात, समाजकारणामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची एक वेगळी ओळख सुद्धा भाऊंनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या नात्याने सुद्धा या मतदारसंघातील जनतेचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्षाचे एक प्रमुख जिल्ह्यातील नेते म्हणून त्यांनी अनेक विकास कामे या सगळ्या परिसरामध्ये निश्चितपणाने आणली। दादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पक्ष मजबूत करण्याच्या संघटनेच्या कामाला या दोन तालुक्यातील असंख्य वरिष्ठ ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या माध्यमातून ते प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे करत आहेत। पक्षाची पूर्णपणाची ताकद ही सुधा शेठच्या पाठीमागे उद्याच्या भवितव्याच्या कालामध्ये निश्चितपणाने उभी राहील। 20 तारखेपासून आम्ही त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसणार आहोत। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे जे या संदर्भामध्ये जी काही समिती गठीत केलेली आहे त्याची बैठक या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भातला निर्णय प्रत्येक युतीतला घटक पक्ष त्या ठिकाणी घेईल। देशाचे गृहमंत्री अमित भाई हे हिंदवी स्वराज्य संस्थापक अवघ्या देशाचे मानबंधू असलेल्या छत्रपती शिवरायांना मानवंदना करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहे। तो एक ऐतिहासिक क्षण त्या ठिकाणी आहे। त्यामुळे त्या ऐतिहासिक क्षण किंवा शिवरायांना मानवंदना करत असतानाच इतर राजकीय विषयांच्यावरती चर्चा मला स्वतःला अभिप्रेत नाही। पुन्हा एकदा अशीच मी मोठेपणाने सुधाभाऊ असेल, अशोक आहेत, आमचे भरत शेठ आहेत, इतर माझ्या एकनाथ भुवे आहेत, असंख्य सहकारी आहेत, भोई या सगळ्या सहकाऱ्यांनी गेले अनेक वर्षे या तालुक्यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून पक्ष संघटित करण्याचं, ठेवण्याचं, आबादी ठेवण्याचं काम निश्चितपणाने केलेलं आहे। त्यांनी राजीनामा दिला होता, पक्षाने त्यांचा राजीनामा अस्वीकृत केला। त्यामुळे पुन्हा एकदा दादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आहोत। त्या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये अनेक योजना आणण्याचं सफलतेने काम त्यांच्या नेतृत्वाखाली होईल आणि त्यांना आमचं पाठबळ राहील।